देवा देवा, सकाळी सकाळी ही न्यूज बघितली आणि मला धास्तीच भरली. कारण फ्रेंड्स, आजच माझा सिलेंडर संपला आहे आणि दुसरा सिलेंडर येण्यासाठी 45 दिवस लागणार आहेत आणि दुसरा सिलेंडर येईपर्यंत मला माझा जो सिलेंडर आहे तो 45 दिवस पुरवायचाच आहे. त्यातल्या त्यात नशीब माझ्याकडे इंडक्शन आहे आणि माझा इंडक्शन इतका छान आहे ना की त्याच्यावर सर्व प्रकारची भांडी बसतात. त्यामुळे माझा स्वयंपाक इंडक्शनवर होतो आणि भाकरी वगैरे मी चुलीवर करते. आता ना नवीन घराचं काम कुठपर्यंत आलंय तेच बघण्यासाठी आम्ही आलो होतो. तर खिडकी आणि दरवाजे जे आहेत त्यांच्यावर कॉन्क्रीटचे सज्जे जे आहेत ना ते टाकायला घेतले होते. तर तेच बघण्यासाठी आलो होतो. दुपारचा स्वयंपाक पण मी इंडक्शनवरच केला. दुपारच्या स्वयंपाकामध्ये भात आणि भोपळा मुगाच्या डाळीची मी आमटी बनवली. माझी मुलं आणि त्यांच्या फरमाईश कधीच ना संपणार नाही. तर मुलांना खायचा होता फालुदा आणि जेली. तर अर्धा लिटर माझ्याकडे दूध होता. तर हा अर्धाच पॅकेट मी या दुधामध्ये टाकला आणि फालुदा एक साईडला शिजायला ठेवलं. त्याचसोबत ना इथे जेली पण बनवायला घेतलेली आहे. गरम पाण्यामध्ये ही जेली पावडर टाकली आणि ती फ्रीजमध्ये ठेवून दिली. तोपर्यंत इंडक्शनवर फालुदा माझा बनवून रेडी झाला होता. फालुदा ठेवण्याआधी मी कुकर ठेवला होता इंडक्शनवर. तर कुकरला 4-5 शिट्ट्या आल्या आणि आमटी जी आहे ती रेडी झालेली आहे. आता अगस्त्याला आणि छोटूसाठी मी इथे आप्पे बनवायला घेतलेले आहेत. कारण अगस्त्या आणि छोटू तिखट खात नाही. तर आप्पे पात्र पण इंडक्शनवर ठेवून आप्पे करून घेतले आणि अगस्त्याला ते दिले. दीदीने येता वेळेस ना माझ्यासाठी मालकेस्ट बिस्किट आणला होता. तर तोच मी गाणे बघत खात होती. संध्याकाळी ट्रॅक्टर आलेला. आता ट्रॅक्टर आला ना की मुलांची भांडण नसते कारण त्यांना ट्रॅक्टरवर का बसायला खूप आवडतं आणि विटा ज्या आहेत त्या उतरवायला इथे घेतलेल्या आहेत. तर असा होता आजचा दिवस. नवीन ब्लॉगमध्ये भेटूयात. बाय बाय.